मित्रांनो, सक्सेस व्हायला वातावरणात दबदबा लागतो. काही लोकांना माझ्या व्हिडिओची ॲलर्जी आहे. काही लोक म्हणतात यूट्यूबवर व्हिडिओ नाही आला पाहिजेत. मला त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून सांगायचंय, तुझं तू बघ की. आता माझी नर्सरी, मला बोर्डेक्स बांधायचा आहे किंवा मला ग्लॅटर बांधायचा आहे आणि एखादा मला डिवाईन बांध. माझी नर्सरी तुझी नर्सरी ओळखून घ्यावं. व्हिडिओ पडला की असं म्हणायचं तसं म्हणायचं, वडिलांना फुगवायचं. वडिलांना म्हणलं की अरविंद गावडे मेला. 2014 साली 14.5 साली अरविंद गावडेला वेळ लागलं. चौका पाच जणांनी प्लॅन आखून हरणेश्वराच्या जत्रेत आपल्याला विषबाधा केली. बरं, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की कळसाच्या पांढरीत आत्ती टिकत नाही. कारण 2014ला आमची जत्रा होती. 2000 मोदीला पंतप्रधान मी केलं, कोणी नाही केलं. कारण एका कार्यकर्त्याने विचारलं की कोण पंतप्रधान होणार. हसण्यावारी गोष्ट घ्यायची नाही. हा मला कुण्यातरी विषबाधा म्हणजे काय केलं तर गुंगी, मला काहीच कळत नव्हतं. मी आजच्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बार्शीला मी शीतपेय पेलो. गावात एका म्हणजे पेलो. लोक नडली हो मला सांगावं, त्यांनी हात जोडून हरणेश्वराची माफी मागावं की कळसाच्या पांढरीत आत्ती टिकत नाही. मला तर एक नाव सुचतंय, तो माणूस कळसातील माणूस मेलेला आहे किंवा त्याचं निधन झालेलं आहे. मला कळसातील गोरगरिबांना बी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून एक सांगायचं. कोण म्हणतो तू यूट्यूबवर व्हिडिओ टाकून सरपंच होणार नाही. मी नको होऊन दे, पण पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणारा अरविंद गावडे आहे. अरविंद केजरीवाल यांना भाजपनी अटक केलं. भाजपनी त्यांना कसल्या ना कसल्या प्लॅनमध्ये अडकवलं. हे चुकीचं आहे हो. तुम्ही काय भाजपवाल्यांनी तुम्ही काय सगळा देश, तुम्ही सगळा जग ताब्यात घेऊ शकत नाही. मी काय लहान होतो किंवा मी पेपरमध्ये ऐकलं किंवा मी मीडियाच्या माध्यमातून ऐकले. काँग्रेसच्या 473 जागा होत्या. भाजपच्या तुम्हाला सांगतो 2 जागा होत्या. अटलजी पण होते आणि त्यांच्या 2च जागा होत्या. तरी काँग्रेसला मी याकरता मानतो की ह्यांचं सगळं उचकटलं असतो. पण भाजपला काय वाटतंय, आपणच राहिलो पाहिजेत. पण ही एकदा तरी त्या ठशावर मतदान मी केलं नाही, पण एकदा तरी ठशावर मतदान झालं पाहिजे. कारण अवघड आहे हो. आपल्याला जगू द्यायचं नाही. भाजप हुकुमशाही येईल. भाजप म्हणजे अजितदादा गेले, मला तर वाटतं, अजून बी वाटतंय की अजितदादाचा भाजपनेच कार्यक्रम करावा. कारण 8 दिवस आधी अजितदादा म्हणले होते की भाजपचं मी बाहेर काढणार. बरं, भाजपवर जी बोलन ती म्हणजे तीच वाईट होय. कुठलं संजय जगताप, चांगली लोक गेली राव भाजपमध्ये. अहो, भाजप काय सगळे जरी लोक गेले असे तरी जनता जनार्दन आहे, ते त्यांचं काम करणार आहे. मला एक सांगायचं आहे की हे चुकीचं आहे हो. हे महाराष्ट्राला घातक आहे. महाराष्ट्र काय करतंय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय करतोय? फडणवीस साहेब काय करतात हो? फडणवीस साहेब, हे मी मुख्यमंत्री. अहो, तुम्ही जरी मुख्यमंत्री असला तरी तुम्ही शेतकऱ्याला थोडंसं अडकावताय. पण ही कळसमधील पूर्ण शेतकरी मला वाटतं की एक आमच्या वर्गातीलच लोक, पोरं, जवळजवळ माझ्या तर अंदाजाने 20 पोरं आमच्या, म्हणजे मी स्वतः 2011 साली SSC बोर्डाला होतो. मला तर वाटतं की 20 नाही, आमच्या वर्गात आम्ही 80 जण होतो. मुले मिळून 80 नसेल भाऊ, आम्ही 77 मुलं होतो मला वाटतं. त्याच्यापैकी 27 मुलं शिकली नाहीत. 60 मुलं, 60 कसं
50 मुलं अशीच म्हणजे टक्केवारी किती लागली. शेतकरी आहेत, कोणाच्या द्राक्षाच्या बागा आहेत, कोणाच्या डाळिंबाच्या बागा आहेत. आता ते नावानिशी घ्यायला मला टाईम नाही, पण शेतकऱ्याला तुम्ही काय देताय? तेल गेले, तूप गेले, हाती मात्र धुपाटणी आली. लोखंडे सरांनी आम्हाला निबंध सांगितला होता, काल आमच्या एका मित्राला मी शेअर केला. हा लय लोक हसवणारा माणूस अरविंद गावडे. हसून हसून अजितदादा हसवत होते, त्याच्या मागं अरविंददादा म्हणा सुट्टी नाही हो, कुठल्या गरिबाचं काम आहे. कारण मी बी एक गरीब आहे, मला घरकुल नाही, पण चांगल्याला घरकुल माझ्या डोळ्यासमोर मिळलंय आणि कोणाच्या कारकिर्दीत मिळलंय त्याला काय कळत नव्हतं का सरपंचाला? ही लोक काय नुसतेच मी तांदळाच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत गेलो, झोपडपट्टीत बी गरिबाच्या मी चहा पिऊन तांदूळ घेऊन आलो. सरपंच काय करत होता? सरपंच काय नुसता भांग पाडत होता काय? मला वाटतंय मी जेव्हा दुसरीत होतो, कोणाला माहीत नाही कोण सरपंच होता, पण सगळं रेकॉर्ड माझ्याकडं आहे. मला काय वाटतंय यूट्यूबर नाही म्हण, सरपंच म्हणा. कारण मित्रांनो, हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ही जरी आपलं जरी क्षेत्र तुम्हाला दावलं असलं तरी मनोगत माझा चेहरा पुढं घेतला नाही. मी लय हुशार आहे हो, मी एक आत्मा. कारण गाडी पळावतो ही माझा निर्णय हो. पण माझी गाडी टच झाली की पृथ्वी नाही खतम करायची. आपल्याला एक दिवस होईल नाही होईल, पण सुट्टी नाही. मित्रांनो, काही बराळलो असलो तरी माफ करा आणि माझं पदरात घ्या. कारण लोकांना पडतं ही कसं काय म्हणतो, अरे तो लोक काय करतो हे मला माहिती आहे. कारण तालुका फोंडशिरस जिल्हा माळशिरस या महाराजाकडे गेलो होतो. कारण माझ्यावर आई वारली होती. जरासा माझ्या डोक्यावर जरासा दाब होता की ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काही नाही. कारण आई जरी मी लग्नाच्या आधी 9 वेळा रुसून गेलेला माणूस म्हणजे अरविंद गावडे आहे. सगळ्या वस्तीला माहिती आहे. 2014ला मी लाईटच बंद करत होतो. कारण 2014ला 14 आणि 5 19 वय म्हणजे असं एक बालिशच वय होतं. पण तवा बी दबदबा कायम होता. प्रत्येक दिवस आठवतो. फक्त सोळुंकी हॉस्पिटल बारामती याच्यातील 10 दिवस मला आठवत नाहीत. आणि एक काय असेल ती जरासा कुणीतरी घातलं होतं मला. मी अजून एकदा सांगतोय की कळसाच्या पांढरीत आती टिकत नाही. मला वाटतं व्हिडिओ संपवावं. माझं काम मी काय करायला आलोय, मी आपली एक डाळिंबाची काल चटणी केली, ती जरासा गोळा करायला आलोय. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.